हरिओम. अतिशय सुंदर अशी आजची एकादशीची सकाळ, नेमकीच झालेली सगळ्यांची साधना. आणि आज माझी छोटीशी सेवा तुमच्या सर्वांच्या आणि गुरुदेवांच्या चरणी अर्पण करूया आपण सगळेजण. आज चैत्र कृष्ण एकादशी, वरुथिनी एकादशी. तर चला, जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे, सुरुवात करूया. हरी 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुदेवा आत्मदेवा नमो भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सच्चिदानन्द रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. वयं नमः. सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा, जो आपला आत्मा आहे सर्वांचा, आणि तोच परमपूज्य श्री गुरुदेवांच्या स्वरूपामध्ये सगुण रूपानं आला. त्या गुरुदेवांना कोटी कोटी वंदन करू आणि आपल्या आजच्या या सत्राला आपण सुरुवात करू. अतिशय सुंदर तुमची सकाळ जात आहे. सध्या कोरोनारूपी भगवंतानं जो एक सूक्ष्म अवतार घेतलेला आहे पृथ्वीचा नाश करण्यासाठी, आणि त्याची कृपा ज्याच्यावर होईन तो आपल्यातून जाईल. काहींना स्पर्श करून जाईल, काहींना मुक्ती देऊन जाईल. जाण्याचे मार्ग हजारो आहेत.
आणि येण्याचेही मार्ग हजारो आहेत. पण आलो कशासाठी, करायचं काय आणि जायचं कसं हे कळवून घेण्यासाठी ही श्रीमद भगवद्गीता आहे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. हे सगळी खटपट आपली याच्यासाठी सुरू आहे की अंतकाळी भगवंता मला तुझं स्मरण दे. काल मी एक असा जीव पाहिला ज्यानं आयुष्यभर अपार कष्ट केले आणि प्राण जात असताना देहाच्या काय अवस्था होतात. मन विचलित होतं ते पाहिल्यानंतर. परंतु तरीसुद्धा काहीतरी पुण्याचा मार्ग असतो, काहीतरी पुण्याचा वाटा असतो. आणि म्हणून असं म्हणतात एकादशीच्या दिवशी देवाचे सर्व दारं उघडे असतात. आणि म्हणून या 10,000 पट फळ देणाऱ्या एकादशीच्या दिवशी भोग प्रारब्धानं प्राप्त होतात त्या जीवाला. पण तरीसुद्धा भोग जरी प्राप्त झाला तरी आपल्या आजूबाजूला सेवा करणारे आपले मुलं आहेत, आपला पती आहे, आणि विशेष म्हणजे गुरुवार आणि त्या दिवशी देहाचा उत्सर्ग होणे, याच्या इतकी पुण्याची कोणतीच गोष्ट नसेल असं मला वाटतं. कारण की रामकृष्ण परमहंसांना सुद्धा देहाचे भोग शेवटी भोगावे लागले. मग आपल्यासारख्या पामर जीवाला भोगावं लागले प्रारब्धानुसार. त्याच्यात काही मोठं नवल नाही. पण त्याच्या आजूबाजूला हे सगळं असणं हे श्रेयकारी गोष्ट आहे. असो, म्हणजे गुरुवार एकादशी गुरुचा वार आणि अखंड सौभाग्यवतीचं मरण हे त्यांना प्राप्त झालं. ईश्वर त्यांना त्यांच्या गुरुच्या चरणी स्वतः भगवंत ज्या अर्थी एवढं सगळं झालं. आणि विशेष म्हणजे मी कधीच कोणाला पाहायला जात नाही, कारण माझं मन थोडं कच्चं आहे. परंतु मी सुद्धा काल तिथं पोहोचले. आणि जसं गुरुदेव सांगतात आपल्या पद्धतीनं की तुम्ही तिथं काय सूचना द्याव्या जर तुम्ही अशा ठिकाणी गेले तर मनातून मी त्या सूचना दिल्या आणि खरोखर त्याचे रिझल्ट मला मिळाले. हे त्याचं प्रमाण आहे. असो, आपला आता या ठिकाणी भगवद्गीतेचा 4था अध्याय आणि 33व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो होतो. माहीत नाही किती दिवस आपलं हे चालणार आहे, पूर्ण होणार आहे का नाही आहे, काही माहिती नाही. तर श्रेयान द्रव्य मया पद्यात ज्ञानज्ञ परंतप सर्व कर्मखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. आपण यज्ञ करत आहोत, कोणचा ना कोणचा, सतत आपण आहुत्या टाकत आहोत या देहरूपी कर्मामध्ये. तर हे अर्जुना, जो यज्ञ स्वाहा 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 या यज्ञांनी सिद्ध होतो, ज्याचा परिणाम आत्मसाक्षात्कार आहे, जो स्वाहा यज्ञ करतो त्याच्यापेक्षा हा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. आणि याचं फळ काय या ज्ञानयज्ञाचं, तर आत्मसाक्षात्कार हे याचं फळ आहे. आणि हा यज्ञ ज्याची सृष्टी आहे त्या अमृत तत्वाला जाणणे म्हणजे ज्ञान होय. आणि असाच यज्ञ श्रेयस्कर आहे. परम शांती जर मिळाली असेल तर असं समजा त्या परमतत्वाच्या आपण जवळ आहोत. आणि म्हणून त्या अमृत तत्वाला जाणणे म्हणजे ज्ञान होय. आणि हाच यज्ञ प्रत्येकानं करावा. हा यज्ञ परम कल्याणकारी आहे. आणि मग हे जे सगळे कर्म आहेत आपले, पूजा, ध्यान, जप, मग हे या यज्ञामध्ये विलीन होऊन जातात. एकदा जर का तुम्ही त्या सोहम स्वरूपाला जाणू लागले किंवा त्या आत्मतत्वाला आपण जाणण्याचा प्रयत्न करू लागलो, तुम्ही, मी, आपण सगळेच गुरुदेवांच्या नुसार, तर आपल्याला कळत असतं मग की आपण नेमकं कुठपर्यंत आहे. तर परिसमाप्यते म्हणजे
सर्व कर्माची समाप्ती मग या यज्ञकर्मामध्ये होते. मग काही करावं वाटत नाही, काही घ्यावं वाटत नाही, काही द्यावंही वाटत नाही. केलं तरी खूप पुण्य झालं असंही वाटत नाही आणि नाही केलं तरी पाप झालं असंही वाटत नाही. अशी ज्याच्या मनाची अवस्था झालेली असेल त्यांना असं समजावं की तिथपर्यंत मी पोहोचलेलो आहे. तत्पश्चात कर्म केल्याने पहा पुढं तेच आलं, ना काही लाभ होतो. पण हे कोणासाठी? जो तिथपर्यंत पोहोचलेला असेल त्यानं काही कर्म केलं तर त्याला काही लाभ होत नाही आणि नाही केलं तर त्याची काही हानीसुद्धा होत नाही. आत्मानंद में मस्त है, करे वेदांती खेळ. खरं म्हणजे सुख आणि दुःख हे गुरुदेवांच्यापर्यंत पोचतच नाही. सदा समाधी संत की आठो प्रहर आनंद अशी त्यांची स्थिती आहे. आणि असे गुरुदेव काल शरीराच्या स्तरावर येऊन म्हटले कि मैं मेरे शरीर को कितना भी दुख हुआ तो सह सकता हो, लेकिन मेरे लिए मेरे भक्तों को दुख हो. कारण आपण देह भावनेवर आहोत म्हणून आपल्याला दुःख होतं आणि ते आपल्या अंतरंगात वास करतात. हरि वास करे गुरु के घर में, गुरु बसे मेरे मन में, ओ साधो रे. कारण की हरी त्यांच्या अंतरंगात वास करतो, ते गुरु आपल्या अंतरंगात वास करतात. म्हणून आपल्याला थोडी जरी त्यांच्याविषयी काही असं वाटायला लागलं ना ते त्यांना कळतं. आणि म्हणून ते म्हटले की मैं मेरे भक्तों का दुःख नहीं सह सकता. हे एकदम खाली आले ते आपल्यासाठी, माहिती आहे का? नाही तर त्यांनीच आपल्याला सांगितलेलं आहे गर्जना करून की कशाचा मृत्यू, कशाचा सुख आणि कशाचं दुःख. कोणी गेल्यानंतर का रडता, कशासाठी रडता? अरे जो रहनेवाला नाही तर. खरंच अफाट जग आहे, अफाट संत भरलेले आहेत, ते सगळेच वंदनीय असतील कदाचित, पण हे ज्ञान इतक्या हजारो पैलूंनी सांगितलेलं आहे ते कुठंच नाही. कोणी कर्म धरलं, कोणी नुसतंच ध्यान धरलं, कोणी नुसतंच नाम धरलं, पण इथं चौफेर आहे, चौफेर. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत. लक्षात घ्या की बहारों को भी नाज था जिस चमन पर, वही फूल हमने चुना गुलसिता से, तुम्हें प्यार करते करते रहेंगे, के दिल बन के दिल में धडकते रहेंगे. पण जेव्हा जेव्हा आपण ते अशी काही दृश्य पाहतो ना, तेव्हा तेव्हा मी तर जेव्हापासून गुरुदेवांना जाणते तेव्हापासून मी एकच म्हणते, गुरुदेव खूप ते व्यापक आहेत. परंतु आपल्या मनाचा भाव असतो हा साधक लोकांच्या किंवा एका भक्ताच्या, की ये आंखें उसी रोज हो जाए अंधी, जिस दिन न देखे ये चेहरा तुम्हारा. ज्या दिवशी तुमचं मुख कमल दर्शनाला पडणार नाही, ज्या दिवसापासून, हे भगवंता त्याच्या आधीच हे डोळे बंद व्हावेत, ते मिटून जावेत कायमस्वरूपी. कारण या जगामध्ये मग पाहण्यासारखं काहीच राहणार नाही. काही पाहावं तुम्हाला दिसतं का? एकदा तुम्ही श्रेष्ठाला जाणल्यानंतर या जगामध्ये अशाही काही गोष्टी आहेत त्या आपण पाहाव्या म्हणून? असं काही नाही आहे. आणि म्हणून ज्यांनी या ज्ञानाची पराकाष्ठा आपल्यासाठी केली आणि ज्यांनी त्या अमृताचा वर्षाव केला आणि तिथपर्यंत आपल्याला नेऊन पोचवलं, त्यांचा तो यज्ञ जो आहे तो श्रेष्ठ आहे. म्हणून बाकीचे सर्व यज्ञ जे द्रव्याने सिद्ध होतात ते कमी प्रतीचे असतात. अशा भौतिक द्रव्यांनी सिद्ध असे शेकडो यज्ञवेदी जरी तुम्ही बनवल्या, त्यात हजारो रुपयांचे हवन केले, चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च केले, परंतु त्याचं फळ कनिष्ठ आहे. परंतु पुढं सांगतात की
साधू संत व महापुरुषांच्या सेवेसाठी मुक्त हस्ताने तुम्ही पैसे खर्च केले तरी या ज्ञानयज्ञाच्या तुलनेत ते यज्ञ कमी प्रतीचे मानल्या जातात. एवढा श्रेष्ठ हा ज्ञानयोग आहे. आणि किती सुरेश आनंदजीची कॅसेट रात्री ऐकता ऐकता झोपले मी की संत महापुरुषों को तकलीफ शरीर से क्यों होती है. कारण याचं उत्तर आहे त्यांनी दिलेले शरीराला अपार कष्ट. एक तर पहिले ज्ञानप्राप्तीसाठी कष्ट दिले आणि नंतर ते ज्ञान आपल्यासारख्या मूर्ख अज्ञानी ठोकळ्यांसाठी प्रचार प्रसार करण्यासाठी शरीराला दिलेला त्रास. आणि म्हणून मग भगवान श्रीकृष्णांनी हा यज्ञ जो आहे, हा यज्ञ कोणचा आहे आपण तेच ऐकत आहोत की श्वास प्रश्वासाचा हा यज्ञ आहे आणि ते तुम्ही करताय सध्या. आणि म्हणून जास्तीत जास्त वेळ मी भाऊंनाही सांगेन की मान्य मला त्याच्यामध्ये जाण्यासाठी काही प्रक्रिया आवश्यक आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुलोम विलोम आणि त्रिबंध प्राणायाम. या 2 गोष्टी त्याच्यामध्ये जाण्यासाठी गरजेच्या आहेत. म्हणून त्या करून बाकीचा वेळ वाढवा. सोहमचं जे आहे की तुम्ही जितके शांत व्हाल स्वतःमध्ये, हा श्वास प्रश्वासाचा यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये आपण जितका जास्त वेळ टिकू तितकेच हे बाहेरचं लफडे झपडे मग आपल्याला स्पर्श करणार नाही. पण त्याच्यासाठी गरज आहे सत्संगाची. आणि असं काही जरुरी नाही की तुम्ही तिथंच बसलं पाहिजे म्हणून. आपल्याजवळ हे इतकं मोठं एक अमोघ शस्त्र भगवंतानं दिलेलं आहे. ते कुठेही घेऊन तुम्ही फिरू शकता. अगदी स्वयंपाक करताना, कोणचंही काम करत असताना आणि तुम्ही ते सतत ऐकत कारण हॅम्बरिंग सतत चित्तावर झालं पाहिजे, मनावर नाही. मन तर चंचलच आहे. म्हणून श्रीकृष्णांनी सांगितलेला हा यज्ञ कसा प्राप्त केला जाईल तर इंद्रियाचा संयम. काल जो 3 मिनिटाचा सत्संग होता, मनाचा वासनेचा क्षय, मनाचा जय, इंद्रियाचा संयम आणि ज्ञान यानं हे प्राप्त होईल. तर श्रीकृष्णांनी सांगितलेला हा यज्ञ कसा प्राप्त केला जाईल, तो कुठं मिळेल हा यज्ञ? चर्चमध्ये, मंदिरात, मस्जिदमध्ये कुठं मिळेल हा यज्ञ? हा अशा ठिकाणी मिळूच शकणार नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात तो या ठिकाणी प्राप्तच होणार नाही. मग त्याचं तर एकच स्तोत्र आहे आणि ते म्हणजे परमात्म तत्वाच्या ठिकाणी स्थित असणारा तत्वस्थित महापुरुष. हे कुठं मिळेल तुम्हाला? तर जो त्या आत्मानंदामध्ये मग्न आहे अशा महापुरुषांच्या जवळ तुम्हाला त्याची प्राप्ती होईल. आणि म्हणून पुढचं जे खूप महत्त्वाचा श्लोक भगवद्गीतेचा जो आपल्या परिपाठामध्ये सुद्धा येतो की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनं तत्वदर्शिन. आणि म्हणून छोड पवाडे झगडे सारे. हे सगळं सोडा, फक्त एक त्या सद्गुरूला शरण जा. छोड पवाडे झगडे सारे. मी हे करीन, मी ते करीन, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे. साधी गोष्ट ऐका ना त्या कुंटे स्वामींची. संपूर्ण समर्पण करा, सोहमची धुनी लावा आणि मग्न होऊन जा त्यांच्यामध्ये. तद्विद्धी प्रणिपातेन, आदरपूर्वक नमस्कार करा. परिप्रश्नेन सेवया, प्रश्न विचारा त्यांना की मी हा संसार सागर पार कसा होऊ, कसं जाऊ मी? तद्विद्धी प्रणिपातेन.
प्रणिपात करा आणि त्यांच्यासमोर प्रश्न टाका, कैसी जाऊ मी वृंदावना? त्या भक्तीच्या वनामध्ये मी कशी जाऊ, जिथं माझा गुरुरूपी श्रीहरी मुरली वाजवत आहे. मुरली वाजवितो काना, पैल तिरी हरी, म्हणजे ऐल तीरावर संसार आहे. पैल तिरी हरी वाजवी मुरली, नदी भरली यमुना. ही संसार रूपी नदी भरलेली आहे, परंतु ही भक्तिरूपी महाराणी मला तरुण नेण्यासाठी, त्या श्रीहरीपर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी सज्ज आहे. पैल तिरी हरी वाजवी मुरली, नदी भरली यमुना. मुरली वाजवितो कान्हा, माझे सद्गुरू त्या पैल तीरावर मुरली वाजवत आहेत, सोहमचा धनी काढत आहेत, मला बोलावत आहेत, परंतु अलीकडं संसार भरलेला आहे. या संसारातून मला पलीकडं कसं जाऊ मी? आणि म्हणून नामाची सांगड बांधायची सांगितलेली आहे. यासाठी हे अर्जुना, तू तत्वदर्शी महापुरुषांच्या जवळ जाऊन त्यांना अतिशय विनम्रपणे, म्हणजे अहंकाराचा त्याग करून, त्यांना शरण जाऊन दंडवत घालून त्यांची चांगल्या प्रकारे शबरीसारखी सेवा करून, निष्कपट भावाने प्रश्न करून, कपट मनात ठेवून नाही. गुरुच्या जवळ जायचं असलं ना तर सगळी कोरी पाटी पाहिजे. मला हे येतं, मला ते येतं, मी इतकं पाठ केलं, मी तितकं पाठ केलं, एवढ्या यात्रा केल्या आणि एवढ्या तप केलं आणि एवढं, हे काही पाहिजेत नाही त्यांना. हे सगळं भरलेलं असलं तर तिथून तुम्हाला रिकामं यावं लागतं मग. म्हणून ते सगळं इकडं ठेवायचं आणि निष्कपट भावानं सांगायचं की मी तुम्हाला शरण आलेली आहे. आणि मग तू त्यांना जाणून, त्यांच्या ज्ञानाला जाणून घेण्याचा प्रयत्न कर. ते तत्वदर्शी ज्ञानयोगी, ते तर बसलेलेच त्याच्यासाठी आहेत, ते तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील, तुला साधनेचा योग्य मार्ग दाखवतील. आणि जेव्हा तू संपूर्णपणे त्या योग्याशी समर्पित होशील, त्यावेळेस तुला त्यांचं ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता प्राप्त होईल. ते जे ज्ञान सांगतील ना, ते ज्ञान तुला ग्रहण करण्याची क्षमता प्राप्त होईल. आणि मग ते तुला त्या परमतत्व परमात्म्याचं प्रत्यक्षात दर्शन घडून आणू शकतील. म्हणून ते यज्ञाचे सर्व विधी विशेष जाणणारे असते. तर ज्ञानयोगी तत्वदर्शी महापुरुषांची आवश्यकताच हे जे इतर यज्ञ करणारे लोक आहेत. मला तर ते जेव्हा काय काय दाखवतात ना टी व्हीवर, पण जेव्हा खालून ते जाते ना हे की इतके पैसे इतकं जमा करा इतकं, त्यावेळेस लगेच चॅनल बदलत असते. मग खरोखर या जगात काही ऐकण्यासारखंही नाही, काही पाहण्यासारखंही नाही आहे. एक गुरुमा आहेत सध्या, आणि असे काही भरपूर आहेत गिनेचुने लोक की ज्यांना पाहावं डोळ्यानं आणि ज्यांना ऐकावं नाही तर काहीच नाही राहिलेलं. आणि म्हणून आजही अजून वेळ गेलेली नाही, आपल्या हाती खूप काही सारं आहे. प्रत्यक्षात वास्तविक पाहत अर्जुनाची ही स्थिती आहे. त्याच्यासमोर साक्षात भगवंत उभा होता. मग भगवंत त्याला सांगत होते की तू तत्वदर्शी योग्याकडे जा. असं का सांगतात? कारण की भगवान श्रीकृष्ण तर स्वतः एक योगी होते. मग त्यांनी अर्जुनाला असं का सांगितलं? कारण अर्जुन आज माझ्या पुढे उभा आहे, परंतु भविष्यात जर अर्जुनासारखा कोणी अनुरागी भक्ताला संभ्रम निर्माण झाला तर त्याला असं वाटता कामा नये की श्रीकृष्ण तर निघून गेले, आता मी कोणाकडे जाऊ, कोणाला शरण जाऊ? आता भगवान श्रीकृष्ण नाहीतच तर मी कोणाला जाऊ, कोणाला पाहू? आणि म्हणून पहा, भगवान श्रीकृष्ण किती मोठे होते. त्यांनी स्वतःचा मोठेपणा नाही दाखवला तिथं. त्यांनी सांगितलं की तू तत्वदर्शी महापुरुषाला, हे आपल्यासाठी की ज्याच्या मनामध्ये अनुराग आहे,
तर त्यांनी त्याला सांगितलं की तू अशा एखाद्या महापुरुषाला शरण जा, तू त्या तत्त्ववेत्त्याकडे जा आणि ते तुला ज्ञानयोग उपदेश करतील. आणि म्हणून जे जे गुरुदेवांना शरण गेलेले आहेत त्यांनी म्हणूनची सांगतो नमुनी लागारे गुरुच्या चरणी, लागारे हरीच्या ध्यानी, तरशील या दुःखातूनी सुख पावसी जन्मोजन्मी. ज्यांचे जेही आपले आपले सद्गुरू असतील त्यांनी त्यांचे चरणकमल कधीच सोडू नका. त्यांनी सांगितलेल्या मार्गानं पुढं जा आणि निश्चित तुम्ही एक दिवस त्यांच्या नावेत बसलेले असाल आणि ते तुम्हाला त्यांच्या खांद्यावर घेऊन जातील यात संशय नाही. आता पुढं काय सांगतात ते जेव्हा योगी येईन पुन्हा आजच्यासारखा तेव्हा सांगू, तेव्हा पाहू, सांगू नाही पाहू. तुम्ही आणि मी आपला संवाद सुरू आहे हा अनेक दिवसापासून. किती दिवस चालेल माहिती नाही. तर खरोखर आजचा हा जो श्लोक आला खूप सुंदर आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, अंतकरणातून त्यांना शरणचा आणि तो त्यांचा उपदेश तुम्ही आणि मी अंतःकरणपूर्वक निष्कपट भावाने प्राप्त करण्याचा प्रयत्न करू आणि आपली ही संसार नौका तारुण्या असं त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना करू आणि आजच्या सत्संगाला पूर्णविराम देऊ. हरिओम हरिओम हरिओम. सुखी राहा, स्वस्थ राहा, पण घरामध्येच राहा. हरिओम.